शहरातील प्रभाग क्रमांक 13 अंतर्गत घोडकेनगर परिसरात सुरू असलेल्या गटारीच्या कामावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीने थेट इचलकरंजी महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणामुळे परिसरातील विकास कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परिसरातील विविध गल्लींमध्ये सुरू असलेल्या गटारीच्या बांधकामात आवश्यक प्रमाणात सिमेंटचा वापर केला जात नसून काम अत्यंत हलगर्जीपणे केले जात आहे। काही ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर अल्पावधीतच तडे जाण्याची व गटारी कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कामाची गुणवत्ता ढासळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार विकास कामं ही नागरिकांच्या सुविधांसाठी असतात, मात्र निकृष्ट कामामुळे भविष्यात पुन्हा त्याच समस्यांना सामोरे जावे लागणार असेल तर प्रशासनाने जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे। पावसाळ्याच्या तोंडावर गटारींचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यास सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर संबंधित कामाची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा, दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दर्जेदार काम करून नागरिकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी समितीने केली आहे। हे निवेदन जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा इचलकरंजी शहराध्यक्ष नेताजी आवाड बिरजे आणि हातकणंगले तालुकाध्यक्ष भीमराव दत्तात्रय कोकणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान घोडकेनगर परिसरातील नागरिकांनी हे काम झाले पाहिजे, पण ते टिकाऊ आणि दर्जेदार झाले पाहिजे अशी भूमिका घेत महानगरपालिकेने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी केली आहे। शहरातील विकास कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिक अधिक जागरूक होत असल्याचं या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झालं आहे। आज 10 दिवस झालं उकरून ठेवलंय, नगरपालिका इथं आली नाही। हे जाणं येणं कसं तुम्ही स्वतः या आणि मग बघा म्हातारा माणूस कसं जातंय वर आणि उकरलं तर एवढं भलं गटर एवढी पाणी तटून त्रास व्हायला लागलाय, कंबर दुखती, पाय दुखतय, वर यायला लागलं किड